कधी ना कधी तुम्हाला पण असं नक्कीच वाटलं असेल की इतके सॉफ्ट आणि नरम असे डोनट कसे बनतात ते. तर आज मी ना तुमच्याबरोबर हे सॉफ्ट आणि एकदम फ्लफी असे डोनट कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे. हे डोनट बनवण्यासाठी अंड वगैरे बिलकुल लागत नाही. रेसिपी खूप सोपी आहे, खूप टेस्टी बनतात. जसे मॉलमध्ये वगैरे मिळतात ना, अगदी तसेच डोनट बनतात. एकदा ना ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे मी 1 कप दूध घेतलेला आहे. 1 कप म्हणजे 1 कप पेक्षा थोडंसं कमी आहे. 2च मोठे चमचे भरून 1 कप मधलं दूध मी काढून घेतलेलं होतं. आता या दुधामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे 4 मोठे चमचे साखर आणि 1 मोठा चमचा भरून इन्स्टंट ईस्ट. हे इन्स्टंट ईस्ट जे आहे ना, त्याला ऍक्टिव्हेट करायची गरज नसते, म्हणूनच हे ईस्ट मी डायरेक्ट दुधामध्ये टाकलेलं आहे. आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. तर इथे पाहू शकता साखर विरघळलेली आहे, ईस्ट पण छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये ऍड करणार आहे 400 ग्राम मैदा. आता बेकरीचा कुठलाही पदार्थ बनवायचं म्हटलं ना, मेजरमेंट परफेक्ट लागतं, म्हणूनच मी इथे बरोबर 400 ग्राम वजन करून मैदा घेतलेला आहे. आता मैदा आपल्याला चाळून घेणं खूप गरजेचं आहे, कारण चाळून घेतल्यामुळे मैदा थोडा हलका होतो. आता मैदा सगळं चाळून झालेला आहे आणि मी इथे टाकलेलं आहे थोडंसं मीठ, त्याचबरोबर 3 मोठे चमचे दही. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मैदा आवडत नसेल ना, तर गव्हाच्या पिठाचे पण डोनट तुम्ही बनवू शकता, किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेऊन त्याचे पण बनवू शकता. मी एकदम बेकरी स्टाईल डोनट बनवत आहे, म्हणून मी इथे मैदाच घेतलेला आहे. तर हे बघा, मैदा आणि जे दुधाचं मिश्रण होतं ना, ते छान असं मिक्स झालेलं आहे आणि कणिक असतं ना, त्याचप्रमाणे हे झालेलं आहे. तर परत एकदा हाताने थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित वजन करून किंवा मोजून घेतले ना, तर फर्स्ट टाइम जरी डोनट बनवले ना, तरी एकदम परफेक्ट बनतात. तर बघा, इथे घट्ट अशी कणिक झालेली आहे, म्हणजे खूप घट्ट पण नाहीये. जर तुम्हाला वाटलं की ही खूपच घट्ट आहे, तर तुम्ही वरून 1-2 चमचे दूध तुम्ही ऍड करू शकता. माझी ही कणिक म्हणजे माझा हा डोनटचा डो एकदम परफेक्ट झालेला आहे. तर आता आपल्याला याला ना 10 मिनिटं मळून मळून घ्यायचं आहे. पण कणिक वगैरे मळतो ना, तसं नाही. इथे स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडनेच हे पीठ मळून मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहत आहेत ना, अगदी तशा पद्धतीने हाताने स्ट्रेच करायचं, परत एकदा फोल्ड करायचं, परत स्ट्रेच करायचं आणि फोल्ड करायचं. तर इथे मी 3 ते 4 मिनिटं याला स्ट्रेच अँड फोल्ड या मेथडने मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी ॲड करणार आहे 3 मोठे चमचे तेल. पण तेल एकदम नाही टाकायचं आहे, मी अर्ध तेल टाकलेलं आहे. परत एकदा 2-3 मिनिटं याला स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडने मळून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. जर तुमच्याकडे अनसॉल्टेड बटर असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता, किंवा जर अनसॉल्टेड बटर नसेल तर अशा पद्धतीने तेल पण टाकू शकता. तर बघा, आता राहिलेलं इथे मी तेल परत एकदा ॲड करत आहे. सगळं मिळून मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तर आता इथे मी राहिलेलं तेल ॲड केलेलं आहे आणि परत स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडने हे पीठ मळून मळून घेत आहे. तर बघा, सुरुवातीला पीठ एकदम चिकट होतं, हाताला आणि प्लॅटफॉर्मला चिटकत होतं. पण आता ह्या पिठाचा चिकटपणा गेलेला आहे आणि एकदम नरम असं पीठ झालेलं आहे. मी 10 ते 11 मिनिटं हे पीठ स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडने मळून मळून घेतलेलं आहे. हे पीठ आपलं एकदम नरम आणि एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. तर ह्याला ओल्या कपड्याने झाकून अर्धा तास असंच ठेवायचं आहे. तर हे बघा, अर्धा तास झालेला आहे आणि पीठ आपलं एकदम छान फुगलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर आता मी याला परत एकदा प्लॅटफॉर्मवरती काढून घेत आहे. परत एकदा याला 2 ते 3 मिनिटं मळून मळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याचे ना सेम साईजचे बॉल्स बनवायचे आहेत. काही छोटे किंवा काही मोठे नको, सेम साईजचे एकसारखे बॉल्स बनले की डोनट बनल्यावरती पण ते एकदम छान दिसतात. तर बॉल आपले मध्यम आकाराचे हवे आहेत बॉल्स. जर तुम्ही मोठे मोठे बनवले तर डोनट नंतर खूपच मोठे मोठे बनतात. तर बॉल झाल्यावरती मी इथे एक ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे. आता हे आपण जेव्हा ट्रे मध्ये ठेवू ना, तेव्हा दोन्ही बॉलच्या मध्ये ना थोडं थोडं अंतर असलं पाहिजे. बघा, इथे मी 4 बॉल्स बनवलेले आहेत. त्याला ना असं वाटीने थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं. जेवढे बॉल्स बनवले होते तेवढ्याला वाटीने थोडं थोडं फ्लॅट करून घेतलेलं आहे. आणि बस, आपल्याला आता हे 1.5 ते 2 तास रेस्टसाठी असंच ठेवायचं आहे. तर बघा, इथे मी हे 2 तास रेस्टसाठी असंच ठेवलेलं होतं आणि इथे तुम्ही पाहू शकता आपले जे डोनट आहेत ना, ते साईजमध्ये अगदी डबल झालेले आहेत. आता आपल्याला याचा सेंटर पार्ट कट करायचा आहे. तर त्यासाठी मी केक बनवायचं जे नोझल असतं ना, ते घेतलेलं आहे. ते बरोबर सेंटरला प्रिक करायचं, म्हणजे मधला पार्ट त्यामध्ये निघतो आणि आपला हा एकदम परफेक्ट असा डोनटचा शेप तयार होतो.
तर तुम्ही इथे बघू शकता डोनट आपले किती असे फ्लफी झालेले आहेत, अगदी पिलो असतो ना त्याचप्रमाणे. तर तुमच्याकडे जर केकचं नोझल वगैरे नसेल ना तर तुम्ही कुठलीही बॉटलची कॅप वगैरे घेऊन त्याने पण अशा पद्धतीने डोनटचा शेप देऊ शकता. आता सगळ्या डोनटला मी सेंटर पार्टला कट केलेला आहे आणि बटर पेपर आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये असं डोनटच्या बाजूने कट करायचं आहे आणि डोनट बटर पेपर बरोबर उचलून कढईमध्ये एकदम हलक्या हाताने सोडायचं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. डोनट मी यामध्ये बटर पेपर बरोबरच सोडलेला आहे. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची, लो असेल तरीही चालेल, पण हाय फ्लेमवरती डोनट नाही फ्राय करायचे. थोडा वेळ डोनट तेलामध्ये असंच फ्राय व्हायला ठेवला की बटर पेपर ऑटोमॅटिकली सेपरेट होतो. इथे बघा बटर पेपर सेपरेट झालेला आहे. तर आता बटर पेपर काढून घ्यायचा आणि डोनटला दुसऱ्या साईडने पण छान असा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचं. जर हाय फ्लेमवरती डोनट तुम्ही फ्राय केलं ना तर डोनट वरून तर फ्राय होतील पण आतून तसेच कच्चे राहतील. त्यामुळे डोनट आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. डोनट फ्राय झाल्यानंतर तेलात बबल यायचे थोडे कमी होतात आणि बबल्स जे कमी झालेत म्हणजे डोनट आपला फ्राय झालेला आहे. तर आता आपला हा डोनट फ्राय झालेला आहे तर मी हा डोनट काढून घेणार आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे पण राहिलेले डोनट फ्राय करायचे आहेत. म्हणजे डोनट जो आपण बटर पेपरवरती ठेवलेला होता तो स्क्वेअर शेपमध्ये कट करायचा, बटर पेपर बरोबरच डोनट उचलायचा आणि तेलात हळूवार सोडायचा. बटर पेपर जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत त्याला तसंच राहून द्यायचं. 1-2 मिनिटातच बटर पेपर डोनटपासून सेपरेट होतो. मग बटर पेपर सेपरेट झाला की तो काढून घ्यायचा आणि दोन्हीही साईडने डोनट छान असा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचा. तर बघा इथे दुसरा पण डोनट फ्राय झालेला आहे आणि डोनट किती छान असा फ्लफी झालेला आहे. तर बस सेम पद्धतीने मी राहिलेले डोनट पण फ्राय करून घेणार आहे. तर बघा इथे थोडेफार डोनट मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे छान असे थंड पण झालेले आहेत. एक साईडला मी गॅसवरती डबल बॉइलिंग मेथडने चॉकलेट पण मेल्ट करून घेतलेले आहे. हे बघा चॉकलेट आपली किती छान मेल्ट झालेले आहे. चॉकलेट मेल्ट होताना यात फ्रेश क्रीम टाकायची म्हणजे चॉकलेट खूप छान अशी मेल्ट होते. अच्छा मी हे डोनट ना एकदम बेकरी स्टाईल बनवत आहे म्हणून चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर डोनट तुम्ही असेच सर्व करू शकता. हे तसे पण खूप टेस्टी लागतात. आता चॉकलेटमध्ये डीप केल्यानंतर ना मी थोडेसे शुगर बॉल्सनी याला परत एकदा डेकोरेट केलेलं आहे आणि काही डोनटवरती मी व्हाईट चॉकलेटने थोडीफार सिंपलची डिझाईन बनवलेली आहे. तर हे बघा आपले डोनट किती छान दिसत आहेत, जसे विकतचे असतात ना अगदी तसेच दिसत आहेत. तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.